यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। घाटंजी तालुक्यातील घटना। पारडी नस्करी येथे रानडुकरांनी मांडलाय उच्छाद। निसर्गानंतर रानडुकरांचा प्रताप, पिकांचे अतोनात नुकसान। पारडी नस्करी येथील गजानन मस्के यांच्या शेतातील उभ्या पिकांवर 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि वन्य प्राण्यांद्वारे नुकसानामुळे हवालदिल होण्याची वेळ आली आहे। आज सकाळी नियमित शेतकीच्या कामासाठी गजानन मस्के शेतात गेले असता वन्य प्राण्यांकडून भरपूर प्रमाणात त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचं त्यांना आढळलंय। ऐन उत्पन्नाच्या काळात त्यांच्यावर हे मोठेच संकट कोसळल्यानं गावकरी त्यांना सांत्वन द्यायला घटनास्थळी पोहोचलाय। यावेळी ग्रामस्थ दीपक निकडे पाटील, पुरुषोत्तम राऊत, सुदर्शन मुनेश्वर, रवींद्र राठोड, संजय धोटे, अमोल देवतळे, बाळू भाऊ चव्हाण, अलकेश मरगडे या गावकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची घटनास्थळी पाहणी केली। या कठीण प्रसंगी गजानन मस्के या शेतकऱ्याने त्यांच्या शेतात झालेल्या नुकसानीचे शासनाद्वारे त्वरित घटनास्थळी यंत्रणा पाठवून पंचनामा करून आर्थिक सहाय्य करण्याची आर्त साथ घातली आहे। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे व जनावरांकडून होणाऱ्या धुडगुसीमुळे आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला कास्तार तेही पेचात सापडलाय। आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला कास्तकार तिहेरी पेचात सापडलाय। नासाडी झालेल्या पिकांचा पंचनामा करून तात्काळ मदत मिळण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहे। तालुक्यातील वनक्षेत्रातील वन्य प्राण्यांमध्ये रानडुकरांची संख्या अधिक असल्यानं वन विभागाच्या पाहणीतून समोर आलंय। रानडुकरांची वाढती संख्या ही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे। सद्यस्थितीमध्ये असलेल्या कापूस, सोयाबीन, गहू व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान रानडुकरांकडून करण्यात येत आहे। खरीप लागवड ऐन बहारात असतानाच रानडुकरांकडून नुकसान होत असल्यानं शेतकरी मेट्याकुटीला आलाय।